थांब मी काय बोलता, मागच्या वेळी उपोषण होता, 7-7 दिवस तुम्ही उपोषणाला राहिलेलं MIDCचा भावड्यांसाठी. आता तिकडं सायटी चालू झाल्या, जमीन गेल्या, लोकांनी जमीन दिल्या. आता करायचं काय आमच्यासारख्या पोराई? अरे साधा विषय आहे मित्रांनो, कुठलाही शेतकरी आपली जमीन हाऊस म्हणून विकत नाही. हे नेते लोक आमच्या गावामध्ये आले आणि काय बोलले तुला आठवतं सागर? काय? का जर तुम्ही जमीन दिली तर तुमचा विकास होईल भागाचा, तुम्हाला रोजगार भेटेल, तुम्हाला कामं भेटतील. कुठे रोजगार? आणि आता ज्यावेळी आम्ही आमच्या पोटची जमीन, रक्ताची जमीन विकून कामं मागण्यासाठी जातो, जागेवर 100 200 पोलीस, पिंजरा गाडी. का तर तुम्ही जमीन विकली, तुमचा आता काही संबंध नाही. मग आम्ही तरुणांनी काय करायचं, आतंकवादी व्हायचं का? हा, आमच्या जमिनी घेताना गुलुगुलू बोलले आणि आता तुमची जमीन नाही निघा इथून सांगतात. आम्ही सहन करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमचे आजी आजोबा अडाणी असतील पण तरुण अडाणी नाही, आमच्या नादाला लागायचं नाही. ज्या दिवशी तरुण पेटला ना, तुम्ही समजून जा, सरकारला पण आम्ही घाम पडू. शेवटी आम्ही चिंद्रंकर आहोत, चिंद्रंकर, लक्षात ठेवा. भावांनो, तुम्ही ना या शर्यती मॅची यांच्या मागे लागू नका. छंद जरूर जोपासा पण गावासाठी एकत्र व्हा, नाहीतर आपला कार्यक्रम झाला म्हणून समजा. लक्षात ठेवा माझी गोष्ट ही. रामकृष्ण हरी.